तर दुसऱ्या बाजूला विकास लवांडे शाईफेक प्रकरणी आता महत्त्वाची अपडेट समोर येते। संग्राम भंडारे अक्षय यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हे दृश्य तुम्ही पाहताय। अशा पद्धतीने विकास लवांडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ते प्रवक्ते आहेत, त्यांच्यावर शाईफेक करण्यात आलेली आहे। शाई ओतली यांच्या अक्षरशः अंगावर। त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस स्टेशन समोर त्यांनी ठिय्या मांडलेला होता। आता या प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांनी समर्थन केलं असून त्यांनी संग्राम जगताप भंडारेंचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे। शाईफेक प्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे। महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते त्यांच्यावर शाईफेक करण्यात आलेले संग्राम भंडारेंसह त्यांच्या इतर साथीदारांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला विकास लवांडे शाईफेक प्रकरणी आता ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे जोडले गेलेले आहेत। अक्षय, काही वेळापूर्वी आपण पाहिलं विकास लवांडे यांच्यावर शाईफेक झाली, त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या दिला होता। अखेर गुन्हा दाखल झालेला आहे। यापुढची कार्यवाही काय असेल? निश्चित मी आता सध्या लोणी काळभोर पोलीस ठाण्यात उपस्थित आहे आणि आपण जर पाहिलं तर विकास लवांडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं त्यांचा ठिय्या जो आहे तो या ठिकाणी आहे। पण आता ही जी अपडेट मिळते ती अशी अपडेट आहे की लोणी काळभोर पोलीस भंडारे आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांवर जो गुन्हा दाखल करण्याचा प्रक्रिया जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आणि काही वेळातच FIR जी आहे ती देखील समोर येईल। आणि विकास लवांडे यांनी केलेल्या आरोपानुसार जी खरं तर रिव्हॉल्वर भंडारे यांच्याकडे होती त्यानुसार त्या अन्वय म्हणजेच आर्म्स ॲक्ट ज्याला आपण शस्त्र कायदा म्हणतो त्याच्यानुसार हा गुन्हा दाखल केलेला आहे। अजूनही आपण जर पाहिलं तर विकास लवांडे जे आहेत ते या ठिकाणी ठिय्या मांडून आहेत। काही कार्यकर्त्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। गुन्हा दाखल होतोय पण मागणी अजूनही काय असते? खरं म्हणजे याच्या मागं हे कट काढ असताना कटाचा देखील भाग असेल तर आणि गेले 2 महिन्यापासून लवंडे आणि हा जो सनातनी आणि वैदिक धर्मवाले हिंदुत्ववादी ज्या प्रकारे संघर्ष चालू आहे तर हा संघर्ष म्हणजे खरं म्हणजे फार चिंताजनक आहे। आर्म्स ॲक्ट लवांडे साहेब आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल होतोय, काय मागणी अजून? माझ्यावर जीव घेणा हल्ला झालेला आहे आणि हे लोक कोण आहेत तर सत्ताधारी पक्षाने पाळलेले लोक आहेत, जे वारकरी संप्रदायामध्ये घुसलेले लोक आहेत। ह्या सगळ्यांनी जे मी 20 घुसखोरांची पत्रकार परिषद घेऊन 20 नावं जाहीर केली होती त्यातला संग्राम भंडारे असेल, लातूरचा किशोर शिवनीकर असेल, गेल्या महिन्याभरात मला अनेकदा धमक्या आलेल्या आहेत, सोशल मीडियातनं कॉमेंट आलेले आहेत। आणि ही सगळी मनुवादी वर्णवर्चस्वादी विचाराची लोक ज्यांना संतांच्या विचाराची अडचण आहे। म्हणून आम्ही जे काही संतांचे खरेखुरे विचार आहोत, मानवतावादी विचार असेल, समतावादी विचार असेल, सर्वधर्म समभावाचा विचार असेल, ही सगळी विचाराची आम्ही पाईक आहोत, अहिंसावादी आहोत। यांनी कायदा हातात घेऊन या पद्धतीने माझ्यावर आज जो काय हल्ला केलेला आहे, खरं तर आज माझा संतांच्या कृपेने आणि विठ्ठलाच्या कृपेने माझा आज बचाव झालेला आहे। त्यांनी शाई ओतली, लोक जमा व्हायला लागली म्हणून ते पळून गेलेले आहेत। जोपर्यंत त्यांच्या गाड्या जप्त होत नाहीत गुन्ह्यात वापरलेल्या आणि रिव्हॉल्वर जप्त होत नाहीत, त्यांच्यावर माझ्यावर हल्ला केल्याबद्दल गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही, तोपर्यंत मी हा सत्याग्रह चालू ठेवणार आहे बेमुदत पद्धतीने। आणि अहिंसक मार्गाने, लोकशाही मार्गाने कायद्याच्या रक्षणासाठी आम्ही लढत राहणार। कायदा हातात घेणाऱ्यांच्यावर सरकारने जर कारवाई केली नाही तर सरकारचाच यांना पाठिंबा आहे हे अप्रत्यक्ष जाहीर आहेच आहे, पण तो अजून त्याच्यावर सिद्ध होणार आहे।